नमस्ते देवी और सज्जनों. आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला, आज मी तुम्हाला एकदम नवीन प्रकारे आंब्याचा शिरा बनवून दाखवणार आहे. तर इथे मी हा 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि रव्याला हलकसं भाजून घेतलेला आहे. रवा कोणता पण चालतो, जाड किंवा बारीक. तर इथे मी 2 आंब्याचा रस ग्राइंड करून घेतलेला आहे. अर्धा रस रव्यामध्ये टाकायचा आहे आणि रव्याला रसामध्ये भिजवून ठेवायचा आहे. तर इथे हा 1 वाटी रस घेतलेला आहे. तर याला मिक्स करून घेऊया. आंब्याचा रस ग्राइंड करताना रसामध्ये थोडं पाणी पण टाकलं होतं. 5 ते 10 मिनिट रव्याला असंच भिजू द्यायचं आहे रसामध्ये. तर रव्याला भिजवून 10 मिनिट झालेले आहेत. तर बघा, रस रव्याने पूर्ण ऍब्झॉर्ब केलेला आहे. बघा, एकदम कोरडा असा रवा झालेला आहे. हा रवा छान फुललेला आहे आणि याचा आपण शिरा बनवतो, एकदम मऊसूद असा शिरा होतो. गॅसवर कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये टाकायचं आहे 2 चमच तूप. तूप गरम झाल्याच्या नंतर टाकायचा याच्यामध्ये हा रवा. आणि रव्याला छान भाजून घ्यायचा आहे. तर बघा, हा रवा खूप छान भाजलेला आहे. तूप पण रिलीज झालेला आहे. आता रवा छान भाजलेला आहे. त्याच्यामध्ये टाकायचा आहे रस. आणि रस एकदम घट्टसर असा टाकायचा नाहीये, रसामध्ये थोडंसं पाणी मिक्स करूनच टाकायचा. तर या शिऱ्यामध्ये मी 2 वाट्या रस टाकलेला आहे. आणि आता 1 वाटी टाकूया साखर. आता याला छान घट्ट होईपर्यंत असं चालवायचं आहे. फ्लेवरसाठी इलायची पावडर टाकूया. याच्यामध्ये आवडीचे ड्रायफ्रूट वगैरे पण टाकू शकता. शिऱ्यामध्ये शायनिंग येण्यासाठी थोडंसं तूप वरून अजून टाकायचं आहे. तर बघा, खूप छान मऊसूद असा शिरा झालेला आहे. बघा, एकदम दाणेदार असा शिरा दिसत आहे. आंब्याचा शिरा कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला, भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.